विद्यार्थी मित्रो, मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 3.2 ला संपवलेलं होतं. आपण आता या चॅप्टरच्या सगळ्यात शेवटच्या पार्टकडे वळतो आहोत. यात आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन शिकायचं आहे. त्याचा परिचय आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरमध्ये पाहिला होता थोडासा, तर त्याची डेफिनेशनही आपल्याला माहिती असायला पाहिजे. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा टॉपिक आपण सुरू करतो आहोत. यात इफ अ फंक्शन इज 1-1, फंक्शन जर 1-1 असेल आणि ऑन-टू असेल, 1-1चा मिनिंग आहे की 1-to-1 रिलेशन त्यांच्यामध्ये असलं पाहिजे. एकाला तिकडे एकच इमेज असेल आणि तिकडच्या एकाला इकडे एकच प्री इमेज असेल, अशा प्रकारचं जे फंक्शन असतं त्याला आपण 1-1 म्हणतो. आणि जे ऑन-टू आहे त्याचाही मिनिंग असा आहे की तिकडच्याला इकडे एक प्री इमेज असणे गरजेचं आहे. तर अशा 1-1 आणि ऑन-टू असलेल्या फंक्शन्सला म्हणजे आपण त्यांचे रेंज आणि डोमेन यांची जर अदलाबदल केली तर फंक्शनमध्ये एखादा नंबर जो आहे सेट ए आणि सेट बी मध्ये सुटायला नको, यासाठी म्हणून इथे आपण त्याला 1-1 आणि ऑन-टू असं फंक्शनची गरज असते. म्हणून त्याला त्यावेळेला इन्व्हर्स फंक्शन तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा एफ इन्व्हर्स ऑफ बी टू ए असं ते फंक्शन दिलेलं असेल. म्हणजे ए टू बीचं बी टू ए झालं. एक्झिस्ट फॉर एक्स बिलॉंग्स टू ए, वाय बिलॉंग्स टू बी. ते त्याला आपण डिफाईन करताना असं लिहितो, हा जर आपला वाय टू एफ ऑफ एक्स असेल तर अशा वेळेला एक्स इज इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ वाय, त्याला असं लिहिलं जातं. अगदी बेसिक डेफिनेशन आहे. याचं डिटेल डेफिनेशन जी आहे ते आपल्या 11वीमध्ये आहे. 11th स्टँडर्डला आपण ती पाहिलेली आहे. त्यात 1-1 आणि ऑन-टूचा मिनिंग पण तुम्ही पाहू शकता. तर वी नो द डोमेन, रेंज अँड पिरियड ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आपण हा टेबल सुद्धा 11th स्टँडर्डला पाहिलेला आहे. ज्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, या सगळ्यांना रेंज आणि डोमेन या प्रकारे आपण त्यांना दाखवू शकतो. त्यांचं स्पेसिफिक थिटाची व्हॅल्यूची स्पेसिफिक ठरलेली आहे. शिवाय त्या साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक यांची थिटाच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी त्याच्या पॉसिबल व्हॅल्यूज कशामध्ये येऊ शकतात त्यांची रेंज पण आपण चेक केलेली आहे. ते आपल्याकडे फिगर्स पण आपण त्याच्या काढलेल्या आहेत 11th स्टँडर्डमध्ये. तर फंक्शन समजा साइन असेल तर त्याचा डोमेन जो आहे तो आर असणार आहे. म्हणजे आपण कुठलाही व्हॅल्यू आरची थिटाची ठेवू शकतो. थिटाची व्हॅल्यू आपण कुठलीही ठेवली असता. रेंज म्हणजे आपल्याला जो साइन थिटा मिळणार आहे तो -1 आणि 1च्या दरम्यान किंवा 1 आणि -1 पण राहू शकतो. त्याला आपण रेंज म्हणणार आहोत. म्हणजे साइन क्लोज इंटरव्हल -1 to 1 मध्ये येऊ शकणार आहे. आणि त्याचा पिरियड जो आहे म्हणजे स्पेसिफिक पिरियड नंतर ते पुन्हा पुन्हा त्या व्हॅल्यूज रिपीट होतात. तसं 2π हा त्याचा पिरियड आहे 360 डिग्री. म्हणजे तो एक रोटेशन झाल्यानंतर परत त्याच्या व्हॅल्यू जे आहेत ते रिपीट होतात. एक्झॅक्टली सेम बाकीच्या पण आहे. कॉसचा पण डोमेन जो आहे तो आर आहे. रेंज क्लोज इंटरव्हल -1 to 1 आहे आणि पिरियड 2π आहे. टॅनची डोमेन मात्र आर मायनस सेट आहे 2n+1 π/2 सच दॅट n बिलॉंग्स टू झेड. म्हणजे या प्रकारचे जे व्हॅल्यूज आहेत ज्या वेळेला अपॉनला 0 होतो, ज्या वेळेला कॉस 0 होतो, म्हणजे टॅनच्या अपॉनला कॉस येतो साइन अपॉन कॉसच्या फॉर्म्युल्यानुसार, त्या वेळेला तो डोमेन जो आहे तो डिफाईन होणार नाही. म्हणजे त्यावेळेला रेंज जी आहे ती काढता येणं शक्य नाही, कारण त्यावेळेला ते इन्फिनिटी होऊन जाईल किंवा नॉट डिफाईन होईल. म्हणून ते व्हॅल्यूज मायनस केलेले आहेत थिटाच्या आर मधून. त्या व्हॅल्यूज काढून घेतल्या ज्या ठिकाणी तो अपॉनला 0 होतोय. उरलेल्या व्हॅल्यूजसाठी तुम्हाला रेंज जी आहे त्यावेळेस आर मिळणार आहे. आणि पिरियड पाय आहे. स्पेसिफिक पाय नंतर ते व्हॅल्यूज जे आहेत ते रिपीट होत जातात. तसंच कॉटचा आहे आर मायनस n π असताना तो अपॉनला 0 होणार. म्हणजे साइन ज्या वेळेला 0 होतो त्या वेळेला आपल्याला त्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या रेंज ज्या आहेत त्या आर मध्ये येणार आहेत. त्या व्हॅल्यू त्याच्यातून मायनस केल्यावरती आणि पिरियड जो आहे तो पाय आहे. तसंच सेटचा आहे आर मायनस ही व्हॅल्यू त्याच्यातून मायनस केल्यानंतर जो उरणार आहे त्यात रेंज निघेल आर मायनस ओपन इंटरवल -1 to 1. ओपन इंटरवल आहे म्हणजे -1 आणि 1 सुद्धा चालणार नाही. मायनस करायचं आणि आर त्या ठिकाणी तुम्हाला रेंज मिळणार आणि पिरियड 2π असणार आहे. तसंच कोसेकचा आहे आर मायनस n π. त्याच्यात म्हणजे अपॉनला 0 चालणार आहे. इथे साइनचा जो रेसिप्रोकल आहे त्यानुसार इथे आर मायनस क्लोज इंटरवल -1 to 1 हा त्याचा रेंज असेल आणि पिरियड जो आहे 2π असणार आहे. हा बेसिक पार्ट आहे. फक्त हा एवढ्यासाठी आपण शिकतो आहोत. त्यामुळे आपल्याला याच्या साह्याने आता फंक्शन जे आहे ते इंटरचेंज केल्यानंतर म्हणजे इन्व्हर्स फंक्शन जे आहे ते एक्झॅक्टली त्याच्या डोमेन आणि रेंज यांच्यामध्ये आदला बदल होऊन जाते. त्यासाठी आपण एक खास शिकतो आहोत. बाकी याची आपल्याला आता गरज नाही. इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आपला हा. एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते हे. तर प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. प्रिन्सिपल व्हॅल्यूज आपल्याला पाहायचे आहेत. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच त्याला म्हटलं जायचं. तर खाली जो टेबल दिसतो त्याच्यात डोमेन आणि रेंज आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे लिहितो आहोत. अँड द रेंज इज कॉल्ड द प्रिन्सिपल व्हॅल्यू. ती रेंज जी असणार आहे तिलाच आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणणार आहोत. म्हणजे रेंजलाच आपण या ठिकाणी एक नवीन वर्ड वापरतो प्रिन्सिपल व्हॅल्यू. म्हणजे जसं आपल्याला साइन इन्व्हर्सचं जर प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची असेल तर आपण त्याची रेंज काढणार आहोत पॉसिबल जी असणार आहे ती. तर यात तुम्ही एक ऑब्झर्व केलं असणार की फक्त साइन, कॉस, टॅनच दिलाय. सेक, कोसेक आणि कॉट केलेला नाही.
त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. साईनचा रेसिप्रोकल जो कोसेक आहे म्हणजे आपण त्याला 1 करून लिहू शकणार आहोत, यालाही 1 करून लिहू शकणार आहोत. म्हणजे आपण दिलेल्या फंक्शनला साइन इनव्हर्स कॉस इनव्हर्स आणि टॅन इनव्हर्स मध्ये आणू शकतो. जे कोसेक मध्ये असेल तर साइन इनव्हर्स मध्ये आणता येईल, सेक इनव्हर्स मध्ये असेल तर कॉस इनव्हर्स मध्ये आणता येईल आणि कॉट इनव्हर्स मध्ये असेल तर टॅन इनव्हर्स मध्ये आणता येईल. म्हणजे आपला जो लोड आहे तेवढ्या 6 लक्षात ठेवला तो लागणार नाही. आपण 3 जरी लक्षात ठेवले हे 3 तरी सफिशियंट आहे, पण मात्र तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, हे तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. तर त्या ज्या ज्या वेळेला तुमच्याकडे इनव्हर्स फंक्शन या प्रकारचं आलं त्या त्याला तुम्हाला डोमेन आणि रेंज जी आहे ती म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती माहिती पाहिजे. जसं की साइन इनव्हर्स ऑफ एक्स जे पण असेल व्हॅल्यू त्या ठिकाणी तर ती व्हॅल्यू डोमेन मध्ये -1 to 1 च्या दरम्यान असेल म्हणजे इथली व्हॅल्यू जी आहे ती. परंतु प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला क्लोज इंटरव्हल -π/2 to π/2 च्या दरम्यानच मिळायला आहे. तिलाच आपण त्यावेळेला प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणून, कारण त्या व्हॅल्यू जरी मॅक्झिमम येत असल्या त्या खूप इन्फायनाइटली मी येऊ शकतात प्रिन्सिपल व्हॅल्यू आपल्या रेंजच्या व्हॅल्यूज, परंतु आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायचे आहेत म्हणजे याच्या दरम्यानच्याच काढायचे आहेत, ज्या ठिकाणी एक रेस्ट्रिक्शन दिलेलं आहे. तसंच कॉस इनव्हर्सचा आहे -1 to 1 इथे क्लोज इंटरव्हल 0 to π असणार आहे. टॅन इनव्हर्सचा आहे तुम्ही डोमेन आर जरी असला तरी पण आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती ओपन इंटरव्हल -π/2 to π/2 मध्ये मिळणार आहे. म्हणजे आपण इथे रेंजलाच प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणतो आहोत, पण इथे रेस्ट्रिक्शन आहे. इथे या दरम्यानच व्हॅल्यू आणि पहिला आपण ते चेकिंग करू शकतो, तेव्हाच आपल्याला त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती मिळणार आहे. ठीक आहे. तर यानंतर याच्या प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत, ज्या आपण डिफरन्शिएशन चॅप्टर मध्ये घेतलेल्या आहेत त्या प्रॉपर्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्या साहाय्याने आपण पुढे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, यात आपण प्रॉपर्टी बघणार आहोत. आपले जे आपण 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन शिकलेलो आहोत त्यांची इनव्हर्सही आपण पाहिलेले आहेत. साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, कोसेक इनव्हर्स, कॉट इनव्हर्स एक्सेट्रा आपण जे पाहिलेले आहेत त्या सगळ्यांचे काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला बघायचे आहेत. पहिली प्रॉपर्टी बघूया. एखादा प्रूफ मी घेईल, बाकीचे आपण त्या मेथडने प्रूफ करू शकतो, सिमिलरली त्यांना प्रूफ करता येणार आहे. तर 1-2 आपण फक्त प्रूफ घेणार आहोत. इथे इफ -1 < x <1 जसं आपण मागे पाहिलं की त्याची रेंज जी आहे ती या प्रकारे असणार आहे. आणि जर समजा x ≠ = 0 असेल तर साइन इनव्हर्स ऑफ x = आपल्याला कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x लिहिता येणार आहे. त्याचं प्रूफ बघूयात. आता एक दिलेलं जे काही आहे साइन इनव्हर्स ऑफ x त्याला मी थिटा मारून घेतो. थिटा मारला त्याला त्या साईडला पाठवतो, इथे असं येईल x = साइन थिटा. आता आपण याला समजा रेसिप्रोकल याचा घेऊयात, कारण आपल्याला माहिती आहे की समजा इथे 1/x केला तर हा 1/sin थिटा होईल. हे फक्त रेसिप्रोकल घेतो. आपण असं का करू शकतो? बिकॉज इथे क्लिअरली म्हटलेलं आहे की x ≠ 0. या आपल्याला 0 नाहीये म्हणून आपण त्याला या मेथडने लिहू शकणार आहोत. त्यानंतर बघा या 1/sin थिटा म्हणजे आपल्याला माहिती आहे तो आहे कोसेक थिटा. आणि याला परत इकडे आणला तर इथे कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x मिळणार आहे तो थिटा. म्हणजेच हे असं मिळणार देअरफॉर थिटा = कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x. आणि इथे थिटा आपण जो स्टार्टिंगलाच दिलेला होता तो आहे आपल्याकडे साइन इनव्हर्स ऑफ x तुम्हाला फायनली मिळाला आहे कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x. या पद्धतीने आपण बाकीचे पण उरलेले प्रूफ करू शकतो. सिमिलरली we can prove the following results. आपण त्याच पद्धतीने काही रिझल्ट प्रूव्ह करू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल यातला आपण सेकंड घेऊयात. इफ -1 ≤ x ≤ 1 अँड x ≠ 0 तर त्यावेळेला आपण हा रिझल्ट जो आहे कॉस इनव्हर्स ऑफ x = सेक इनव्हर्स ऑफ 1/x हा रिझल्ट प्रूव्ह करू शकतो. त्याच पद्धतीने समजा हा रिझल्ट असेल टॅन इनव्हर्स ऑफ x = कॉट इनव्हर्स ऑफ 1/x हा रिझल्ट देखील प्रूव्ह करता येणार आहे. एक्झॅक्टली सेम वेने आपण त्याला प्रूव्ह करू शकतो. इथे फक्त 2 कंडिशन्स असलेल्या बद्दलची ही कन्सेप्ट आहे. x > 0 असेल किंवा x < 0 असेल तर अशा वेळेला काय > 0 म्हटलं याचा अर्थ आपल्याला 0 नाहीच आहे, 0 तो चालणार पण नाहीये. तर बघूया त्याला त्याच मेथडने लेट टॅन इनव्हर्स ऑफ x = थिटा. तर x येईल टॅन थिटा. आणि म्हणून इथे बघा काय होईल देअरफॉर आता हे असं केल्यानंतर आपण याला परत रेसिप्रोकल घेऊयात. 1/x = 1/,
टॅन थिटा, दोघी साईडला आपण रेसिप्रोकल घेतले तर इथे आपण असं करू शकतो बिकॉज एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजेच एक्स नॉट इक्वल टू 0. परत एक्झॅक्टली सेम वे हा जो दिसतोय 1/x असाच ठेवा आणि हा आपण याला कॉट थिटा लिहू शकतो, कारण आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे ज्या बेसिक फॉर्म्युले शिकलो आहोत किंवा त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यानुसार 1/काय म्हणजे कॉट असणार आहे. तसंच परत याला इकडे आणला तर इथे हा कॉट इनव्हर्स ऑफ 1/x होईल आणि इज इक्वल टू येईल थिटा. परत याला व्यवस्थित दिला थिटा इज इक्वल टू कॉट इनव्हर्स ऑफ 1/x आणि इथे थिटा म्हणजेच आपण ज्याला ज्याच्याबद्दल मानला आहे टॅन इनव्हर्स ऑफ एक्स ती व्हॅल्यू पुट केली तर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू येईल कॉट इनव्हर्स ऑफ 1/x आणि अशा पद्धतीने हा रिझल्ट देखील प्रूव्ह होणार आहे. तसेच आपण सिमिलरली वी कॅन प्रूव्ह द रिझल्ट. हा रिझल्ट आपण याच्या साह्याने समजा 4th नंबर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू -पाय प्लस कॉट इनव्हर्स ऑफ 1/x ही केव्हा, जेव्हा समजा इफ कंडिशन अशी असेल की एक्स हा जो आहे तो लेस दॅन 1 असेल म्हणजे निगेटिव्ह असेल थोडक्यात, तर आपण अशा वेळेला आलेड अँगलचा फॉर्म्युला अप्लाय करतो आणि तो अप्लाय केल्यावर तुम्हाला या मेथडने ते प्रूफ मिळणार आहे. याचाही प्रूफ आपण त्या पद्धतीने करू शकणार आहोत. नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया, प्रॉपर्टी नंबर 5. इफ -1 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 1 देन आपल्याला हे शो करायचंय बघा साइन इनव्हर्स ऑफ -x इज इक्वल टू मायनस साइन इनव्हर्स ऑफ एक्स. आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे साइन ऑफ मायनस थिटा संदर्भातली, साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा येतो, परंतु आपण इथे आता इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आहोत म्हणून आपण त्याला त्या मेथडने करणार आहोत. तर इथे काय होईल बघा, आता दिलेलं जे कंडिशन आहे त्यानुसार ऍज -1 कारण इथे त्याने प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा सॅटिस्फाईड करणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण इथे -1 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन एक्स आणि इथे लेस दॅन इक्वल टू 1 असं जर केलं तर त्याच्यानुसार एक्स हा बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल -1 to 1 च्या दरम्यान आहे हे दिसत आहे. एक्झॅक्टली सेम वे समजा मी याला निगेटिव्ह साईडने दोघी तिघींना थ्रू आउट जर मल्टिप्लाय केली तिथे मायनसचा हा प्लस होईल, हे साईन अपोजिट होऊन जातं, हा -x होईल आणि हा सुद्धा अपोजिट होऊन मायनस होईल. याला जर व्यवस्थित लिहायचं असेल देअरफॉर -1 लेस दॅन इक्वल टू -x लेस दॅन इक्वल टू 1 होईल. म्हणजे याचा अर्थ आपल्याला परत तेच मिळत आहे, त्याचा मिनिंग आहे की -x हा सुद्धा -1 to 1 याच्यामध्ये आहे, म्हणजे रेंज त्याची तीच येणार आहे. आता आपल्याला डोमेन संदर्भात बघायचं आहे. त्यानंतर त्याच्या आधी आता दिलेलं जे फंक्शन आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री त्याच्याबद्दल समजा मी साइन इनव्हर्स ऑफ -x इज इक्वल टू थिटा मानला तर काय होईल बघा, लिहिलंय आपण याच्यावरून आपल्याला म्हणता येईल की थिटा जो आहे तो बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल -π/2 to π/2 आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. त्या याच्या आतच तो असणार आहे. आता याच्यावरून बघा इथे आपण समजा -x इज इक्वल तिकडे बघा साइन थिटा तो होईल आणि यानुसार मायनस साइन समजा आपण याला दिलं तर मायनस हा साइन थिटा होईल आणि मायनस साइन आपण त्या प्रॉपर्टीनुसार तुम्हाला बाजूला लिहून दिली आहे त्यानुसार इथे साइन ऑफ -θ लिहिता येणार आहे. परत आपण समजा आता हा जो कन्सेप्ट आपण म्हटलं त्यानुसार साइन इनव्हर्स इकडे जर मागवला साइन इनव्हर्स ऑफ एक्स इक्वल हा -θ होईल आणि साइन परत याला दिली तर साइन इनव्हर्स ऑफ एक्स होईल इज इक्वल टू थिटा आणि आपण थिटा जो मानलेला आहे ती जर व्हॅल्यू आपण ठेवली तर आपल्याला फायनली जे आहे ते साइन इनव्हर्स ऑफ -x असं मिळणार आहे. म्हणजेच साइन इनव्हर्स ऑफ -x इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ एक्स. याच प्रकारे सिमिलरली आपण सगळे प्रूफ जे आहेत ते करू शकणार आहोत. या नंतर बरेचसे प्रूफ जे आहेत ते याच मेथडने आपल्याला करता येणार आहे. तर त्यात बघा कोणते कोणते कन्सेप्ट आहेत. सिमिलरली we can prove the following results. बघा किती रिझल्ट आहेत. आपण हा जो लिहिला आहे तो 5व्या क्रमांकाचा आहे बघा 6. हे सगळे रिझल्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम्पल सोडताना काम येतील. इफ -1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 1 देन cos इनव्हर्स ऑफ -x इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनव्हर्स ऑफ एक्स. एक्झॅक्टली याच मेथडने प्रूव्ह करायचे आहे. बरोबर आलेड अँगलचा फॉर्म्युला वापरून देतील. त्यानंतर नेक्स्ट फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर tan इनव्हर्स ऑफ -x इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ x. त्यानंतर नेक्स्ट
इफ mod of x less than 1 greater than or equal to 1, then cosec inverse of minus x equal to minus cosec inverse of x. एक्झॅक्टली सेम वेने याचं प्रूफ येणार आहे, जसे आपण आता यांचे घेतो आपण त्याच पद्धतीने. त्यानंतर बघूयात नेक्स्ट, इफ mod of x greater than or equal to 1, then sec inverse of minus x is equal to pi minus sec inverse of x. Next, for all x belongs to R, cot inverse of minus x equal to pi minus cot inverse of x. Next, याचा प्रूफ आपण बघणार आहोत. देन हा कन्सेप्ट थोडा वेगळा आहे. साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. याचा प्रूफ आपल्याला बघायचा आहे. प्रूफ याच्यापैकी आपण ही कंडिशन पण दिली आणि ते आपण साइन इनवर्स ऑफ एक्स बद्दल जे आहे ते थिटा मानूयात. आणि ऑफकोर्स या कंडिशन त्याला सोबत दिलेल्या आहेतच. तर त्याच्यानुसार थिटा जो आहे तो बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 होणार. आणि मागील एक्झाम्पल नुसार आपण असं म्हणू शकतो की ते मायनस थिटा सुद्धा बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 असणार आहे. तर याच्यानुसार ते म्हणता येईल की देअरफॉर एक्स इज इक्वल टू साइन थिटा, म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू आपण एक्स म्हणू शकणार आहोत. याचा आपल्याला पुढे उपयोग होईल. तर बघूयात आता हे मांडल्यानंतर आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे, एक फॉर्म्युला आपण आल्यानंतर शिकलो आहोत. कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. या कन्सेप्ट नुसार साइन थिटा आपण जो एक्स मानलेला आहे तो कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू येणार एक्स फ्रॉम दिस. त्यानंतर इथे कॉस इनवर्स ऑफ एक्स, याला जर आपण समजा तिकडे पडतो हा येईल पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ एक्स. कारण इकडे कॉस आहे, इकडे तो कॉस इनवर्स झालेला आहे. त्यानंतर बघा या थिटाला आपण तिकडे पाठवूयात. तर पाय बाय 2 इज इक्वल टू थिटा, तिकडे आता प्लस होईल, प्लस हा कॉस इनवर्स ऑफ एक्स. म्हणजे हा कन्सेप्ट झाला थिटा प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. आपण थिटा ज्याच्याबद्दल मानलेला आहे ते देखील आपल्याकडे आहे. ती जर व्हॅल्यू आपण ते पुट केली ती येईल साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. आणि हा तो रिझल्ट जो आहे तो प्रूव्ह झालेला आहे. याच प्रकारे आपण सिमिलरली बाकीचे जे रिझल्ट आहेत ते प्रूव्ह करू शकतो. वी कॅन प्रूव्ह द रिझल्ट्स, जसं की हा नंबर होता 11, 12 tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू सुद्धा पाय बाय 2 असणार आहे. आणि सेम वे सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू सुद्धा पाय बाय 2 असणार आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी बघूयात. ही जी प्रॉपर्टी आहे ती आपण डिफरन्शिएशन चॅप्टर मध्ये वापरलेली आहे. इफ एक्स ग्रेटर दॅन 0 वाय ग्रेटर दॅन 0 अँड एक्स वाय यांचा प्रोडक्ट जो आहे तो लेस दॅन 1 असेल, देन tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. या प्रकारचा तो कन्सेप्ट आहे. तर सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणेच प्रूफ त्याचा एक्झॅक्टली सेम वेने प्रूफ सगळ्यांचे आहेत, इझी आहे ते अगदी. लेट tan इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू समजा मी थिटा मानला अँड tan इनवर्स ऑफ वाय इक्वल टू समजा फाय मानलेला आहे. तर याचा सरळ मिनिंग होईल की देअरफॉर याला जर तिकडे वाढवलं तर आपण एक्स इज इक्वल टू tan थिटा होईल अँड y इक्वल टू होईल tan phi. तर दिस टाइम एज x ग्रेटर दॅन 0, y ग्रेटर दॅन 0 अँड xy जो आहे तो लेस दॅन 1 देखील आहे. शिवाय आपली जी प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे यांची त्याच्यानुसार हा 0 लेस दॅन थिटा लेस दॅन पाय बाय 2 असणार अँड 0 लेस दॅन फाय लेस दॅन पाय बाय 2 असणार. दोघांची सम केली आपण. दोघांची सम करण्यामागचं कारण असं आहे कारण हा तुम्ही जर विचार केला तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे 11वीला tan a प्लस b चा, तो इथे आपल्याला करायचा आहे. तो अप्लाय करताना दोघांची बेरीजची गरज भासते. 0 प्लस 0 0 होईल, थिटा प्लस हा फाय होईल आणि लेस दॅन पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 हा पाय होईल. 90 प्लस 90 180. यानुसार आपण हा जो कन्सेप्ट आहे
तो तिथे अप्लाय करू शकतो. बिकॉज जर आपल्याला कन्सिडर करायचं असेल की आपल्याकडे फॉर्म्युला आहे tan थिटा प्लस फाय इज इक्वल टू, tan ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे tan थिटा प्लस tan फाय अपॉन 1 मायनस tan थिटा tan फाय. कारण हा एक्स आणि वाय यांचा प्रोडक्ट जो आहे तो आपण म्हणतो आहोत की तो लेस दॅन 1 आहे, म्हणजे 1 पेक्षा लेस असल्यामुळे ही संपूर्ण व्हॅल्यू जी ती पॉझिटिव्ह येईल. त्यानंतर आपण समजा एक्स प्लस वाय आणि हा 1 मायनस एक्स वाय आहे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल कारण सिन्स एक्स वाय ग्रेटर दॅन लेस दॅन 1 अँड एक्स वाय ग्रेटर दॅन 0. देअरफॉर ही व्हॅल्यू जी आहे एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय ही ग्रेटर दॅन 0 येईल, म्हणजेच पॉझिटिव्ह येईल. पॉझिटिव्ह जर ती असेल ती व्हॅल्यू तर ऑफकोर्स ही सुद्धा व्हॅल्यू जी आहे ती पॉझिटिव्ह येईल. tan ऑफ थिटा प्लस फाय इज पॉझिटिव्ह. आणि जर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे तर आपण डायरेक्टली कन्सेप्ट जो आहे तो लिहू शकतो. आता इथे याला लिहिलंय आपण tan थिटा प्लस फाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. याला टॅनला जर तिकडे पाठवला तर तो tan इनव्हर्स होईल, tan इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. आणि मग इथे थिटाची व्हॅल्यू जर आपण पुट केली सब्स्टिट्यूशन करताना, कारण आपल्याकडे थिटा जो आहे तो tan इनव्हर्स एक्स आहे आणि फाय tan इनव्हर्स वाय, तिथे tan इनव्हर्स ऑफ एक्स प्लस tan इनव्हर्स ऑफ वाय इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. हा तो आपला फॉर्म्युला तयार झाला जो आपण यूज केला डिफरन्शियल चॅप्टरमध्ये. एक्झॅक्टली सेम वेने सिमिलरली आपण बाकीची उरलेले पण प्रूव्ह करू शकतो. सिमिलरली वी कॅन prove that 15 tan इनव्हर्स ऑफ, समजा आता इथे आपण कंडिशन दिली की इफ एक्स ग्रेटर दॅन 0 वाय ग्रेटर दॅन 0 बट हा जो प्रोडक्ट आहे तो जर ग्रेटर दॅन 1 असेल तर अशा वेळेला या ठिकाणी काय येईल बघा. देन tan इनव्हर्स ऑफ एक्स प्लस tan इनव्हर्स ऑफ वाय इज इक्वल टू पाय प्लस tan इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. अलाइन अँगलचा फॉर्म्युला तिथे यूज होईल, बाकी काही नाही, तेच आहे. नंतर 6 हे जर समजा इफ एक्स ग्रेटर दॅन 0 आहे, वाय ग्रेटर दॅन 0 आहे अँड एक्स वाय इक्वल टू 1 आहे सपोज, तर हा आपण डायरेक्ट 1 घेतला प्रोडक्ट, इथे 1 त्यांचं प्रोडक्ट म्हणजे आपल्याला 1 इन म्हणजे जो कन्सेप्ट आहे याच्या संपूर्ण याच्यानुसार तुम्ही प्रूव्ह केल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा tan इनव्हर्स ऑफ एक्स प्लस tan इनव्हर्स ऑफ वाय इज इक्वल टू डायरेक्टली π/2 होऊन जाईल. त्यानंतर लास्ट याच्यामध्ये इफ एक्स ग्रेटर दॅन 0 वाय ग्रेटर दॅन 0 हा आपण प्लसचा कन्सेप्ट घेतला, तसंच आपण मायनसचा पण कन्सेप्ट घेऊ शकतो की tan इनव्हर्स ऑफ एक्स मायनस tan इनव्हर्स ऑफ वाय इज इक्वल टू, फक्त इथे मायनसचा फॉर्म्युला अप्लाय होईल. जसं आपण इथे प्लसचा फॉर्म्युला अप्लाय केलाय तसा याच्या प्रूफमध्ये मायनसचा फॉर्म्युला जो आहे तो अप्लाय केला जाईल. जिथे येईल एक्स मायनस वाय tan इनव्हर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. आणि इथे त्या बाकीच्या ज्या कंडिशन्स आहेत त्यांची गरज नाही, कारण इथे आपणला पॉझिटिव्ह जनर आहे ऑलवेज, कारण एक्स आणि वाय यांचं प्रोडक्ट जर हे दोघी पॉझिटिव्ह आहेत त्यांचं प्रोडक्ट पण पॉझिटिव्ह येईल, म्हणून आपणला पण पॉझिटिव्ह येईल, संपूर्ण पॉझिटिव्ह येईल आणि 0 पण आपणला होणार नाही. म्हणून अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये जे आहेत ते इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी पाहिल्याशिवाय आपण काही थेरमही पाहिलेले आहेत. तर या संपूर्ण कन्सेप्टचा यूज करून आपण पुढे जे आहे ते एक्सरसाइज 3.3 सोडवणार आहोत. ते पुढील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 3.3 सॉल्व्ह करणार आहोत.